हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र खुसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. प्रायश्चित्त काळ. ह्या प्रायश्चित्त काळाचे दुहेरी हेतू असतात. पहिला हेतू आहे की ज्यांनी बाप्तिस्मा स्वीकारलेला आहे त्यांनी आपल्या बाप्तिस्म्याच्या अभिवचनांचं नूतनीकरण करावं. बाप्तिस्म्याच्या वेळेला आपण नक्की काय केलेलं होतं की सैतानाचा धिक्कार केलेला होता. त्याच्या पोकळ आश्वासनाचा धिक्कार केला होता. त्याच्या सर्व दुष्कृत्यांचा धिक्कार केलेला होता. आणि परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा, ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, देहाचे पुनरुत्थान, सार्वकालिक जीवन, पापांची क्षमा, ह्या सर्वांवरचा विश्वास आपण प्रकट केलेला होता. परंतु प्रत्यक्ष जीवनात काय झालं की सर्व समर्थ परमेश्वरावरचा विश्वास आपला कमी झाला. प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा आणि प्रभू आहे हे आपण स्वीकारलं होतं, ह्याचा आपल्याला विसर पडला. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याऐवजी आपण सैतानाच्या मोहांना बळी पडलो. एकच कॅथलिक प्रेषितीय पवित्र ख्रिस्त सभा असताना देखील फुटीरतावादी धोरण आपण स्वीकारलं. देहाचे पुनरुत्थान असताना सुद्धा ह्या देहाचे चोचले पुरविण्यात आपण अडकून गेलो. संतांचा परस्पर संबंध ठाऊक असताना आपण पावित्र्यासाठी प्रयत्न केला नाही. सार्वकालिक जीवनावरती विश्वास ठेवण्याऐवजी ह्याच क्षणभंगूर जीवनामध्ये आपण गुंतून पडलो. ह्या सगळ्या गोष्टींचं पुन्हा एकदा नूतनीकरण करण्यासाठी आपल्याला हा काळ देण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच सुरुवातीला पश्चातापाचं प्रतीक म्हणून कपाळाला राख लावली जाते. पूर्वी देखील इस्रायली लोक पश्चाताप करत असताना संपूर्ण शरीरभर राख फासायचे आणि त्याचा पश्चाताप पूर्ण झाला की व्यवस्थितपणे अंघोळ करायची. ख्रिस्त सभा देखील ईस्टरच्या रात्री पवित्र पाणी शिंपडून आपल्याला विधीपूर्वक अंघोळ घालत असते आणि त्याद्वारे आपल्या बाप्तिस्म्याचं नूतनीकरण आपण करत आहोत हे जाहीर केलं जात असतं. दुसरा हेतू आहे की ज्यांना प्रौढ बाप्तिस्मा स्वीकारायचा आहे त्यांची देखील तयारी अंतिम टप्प्यामध्ये ह्या काळात केली जात असते. त्यासाठी सर्वप्रथम प्रायश्चित्त काळातील 3ऱ्या रविवारी त्यांची छाननी केली जाते. पहिली छाननी, 4थ्या रविवारी 2री छाननी आणि 5व्या रविवारी 3री छाननी, अशा प्रकारे त्यांची छाननी करून त्यांच्या मनाची तयारी केली जाते. आणि मग त्यांना ईस्टरच्या रात्री रीतसर प्रौढ बाप्तिस्मा दिला जात असतो. त्या प्रौढ बाप्तिस्म्यामध्ये बाप्तिस्मा, दृढीकरण आणि प्रथम ख्रिस्त शरीर असे 3 साक्रामेंट दिली जात असतात. ह्या सगळ्यांची तयारी करण्यासाठी हा प्रायश्चित्त काळ देण्यात आलेला आहे. आपण सहज स्वतःला प्रश्न विचारायचा की मी ख्रिस्ती असेन तर मला माझ्या बाप्तिस्म्याच्या वेळच्या अभिवचनांचं नूतनीकरण करण्यासाठी काय काय करावं लागणार आहे. मी जर प्रौढ बाप्तिस्म्याची तयारी करत असेन तर आत्ता मी खरोखरच अंतिम टप्प्यात पोहोचलेलो आहे का, पोहोचलेली आहे का, आपण स्वतःला प्रश्न विचारायचा आहे. हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर.